सर्वप्रथम सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। आज या ठिकाणी आंबेगाव तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू आम्ही कमी वेळेमध्ये आवाहन केल्यानंतर आपण या पत्रकार परिषदेला आले। आपणा सर्वांचं मी भारतीय जनता पार्टी आंबेगाव तालुक्याच्या वतीने मी स्वागत करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो। खरं पाहायला गेलं तर काल महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत एक मोठी बातमी आली। राज्याच्या निवडणूक आयोगाने काल पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती या निवडणुका जाहीर केल्या आणि त्याप्रमाणे 16 तारखेपासून फॉर्म भरणार आहेत आणि 5 तारखेला मतदान आहे आणि 7 तारखेला मतमोजणी आहे। मग येणाऱ्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आंबेगाव तालुक्याच्या वतीने आज ही पत्रकार परिषद घेण्यात आली। या निवडणुकीसाठी जिल्ह्याच्या वतीने माननीय जयसिंग शेठ मारुती एरंडे राज्य परिषद सदस्य यांना प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली या एक कोर कमिटी स्थापन झालेली आहे। त्या कोर कमिटीमध्ये आमचे आदरणीय भारदास नाना काळे, संदीप भाऊ मानकेले, प्रमोद मानकेले, अरविंदजी वळसे, मयूरजी भोर, या मंडळाचे अध्यक्ष अशोकराव गबाले आणि किरणजी वाळूंज असे सर्वजण या कोर कमिटीमध्ये आहेत आणि आमचे नेते विजय भाऊ पवार हे सर्वजण या कोर कमिटीमध्ये आहेत। आणि मग त्यानंतर आम्ही 15 दिवसापासून गाव बैठका घेतल्या, पंचायत समिती वाईज बैठका घेतल्या, 10 पंचायत समिती सदस्य आणि 5 जिल्हा परिषद सदस्य यांची आम्ही चाचपणी केली आणि त्याप्रमाणे आम्ही येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहोत। यानंतरची पत्रकार परिषदमध्ये बोलतील या निवडणुकीचे प्रभारी जयसिंग शेठ एरंडे। खूप खूप शुभेच्छा। आज या ठिकाणी 2026ची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जाहीर झालेल्या निवडणुकीला सामोरं जात असताना सगळे पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत। तुमचं सर्वांचं मी भारतीय जनता पार्टी आंबेगाव तालुका त्यांच्या वतीनं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये काल राज्याच्या निवडणूक आयोगाने पंचायत समिती जिल्हा परिषदेचा प्रोग्राम काल जाहीर केला। जाहीर केल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टी आंबेगाव तालुका सर्व पदाधिकारी कार्यकर्ते इच्छुक उमेदवार हे सगळे या ठिकाणी निवडणुकीच्या तारखेची वाट पाहत होते आणि ती तारीख तो प्रोग्राम काल जाहीर झाला। त्या अगोदर सुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी पंचायत समितीने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा प्रवासला बऱ्याच दिवसापासून सुरू केलेला होता, परंतु निवडणुकीच्या तारखेची ते वाट पाहत होते। त्यामध्ये जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, या प्रवासामध्ये आता एका जागेवर 3 उमेदवार इच्छुक नव्हे तर तीव्र इच्छुक आहेत। आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाहून किंवा जिल्ह्यातून आम्हाला तशा काही सूचना आल्या नव्हत्या, परंतु आम्ही उमेदवारांना सांगितलं होतं जे जे इच्छुक आहेत त्यांनी आपला प्रवास सुरू करावा, गाव दौरे करावेत, गावभेट दौरे करावेत, मतदारांच्या गाठीभेटी घ्यावा, कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधावा। हा कार्यक्रम करत असताना मग आमच्या जिल्हा परिषदेसाठी आमच्या शेजारी बसलेले भानदास नाना यांनी सुद्धा प्रवास चालू केला। डॉक्टर ताराचंद तळी पंचायत समितीला मला वाटतं 1 वर्षापासून ते प्रवास करतायत। प्रमोद बानकिले आहेत, त्याचप्रमाणे किरण वाळूंज सुद्धा जिल्हा परिषदेसाठी मला वाटतं 6 महिन्यापासून प्रवास करतायत। परंतु भारतीय जनता पार्टीचा नियम असा आहे, जोपर्यंत पार्टी उमेदवारी जाहीर करत नाही तोपर्यंत उमेदवारी कुणीही ग्रहीत धरायची नाही, प्रवास चालू ठेवायचा। या उद्देशाने आताच आमच्या कोर कमिटीचे अरविंद वळसे सुद्धा मी बरेच दिवस पाहतो, ते लोकांमध्ये प्रवासामध्ये फार
धीरारीनं काम करतायत. भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये ज्या ज्या केंद्राच्या योजना आहेत, ज्या राज्याच्या योजना आहेत, सर्वसामान्यांसाठी खूप योजना आहेत, त्या योजना सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवायचं काम आमच्या कार्यकर्त्यांनी केलं आहे. आणि म्हणून एका एका जागेवर 3-3, 4-4 उमेदवार तीव्र इच्छुक आहेत. आमची वरिष्ठांची सुद्धा डोकेदुखी वाढणार आहे. DK साहेब, तुमच्या जिल्हा परिषद गटात सुद्धा आमचे 4 उमेदवार आहेत. आम्हाला सुद्धा कसोटीपणा लावावा लागणार आहे. कारण प्रत्येकालाच वाटते मी समाजसेवा केली, मी पक्षाचं काम केलं, मी इतक्या वर्ष काम करतोय, मला उमेदवारी मिळावी. ते कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही समजून घेऊ शकतो. परंतु आता प्रोग्राम जाहीर झाल्यानंतर आपल्याला 4 तारखेला वाटतं मतदान करायचे, 5 तारखेला मतदान करायचे. मतदानाला सामोरे जात असताना ज्या ज्या काही सूचना कार्यकर्त्यांना आम्ही दिल्यात, त्या सूचनेचं पालन. काल आमची कोर कमिटीची बैठक झाली, त्याच्यामध्ये काही गोपनीयता पाळण्यात आली. आमची युती करायची नाही करायची हा आमच्या वरिष्ठांचा विषय. त्याच्यामुळं आम्ही सोबळाचा नारा देऊन कालपासून आम्ही हा प्रचार सुरू केलेला आहे. आता उद्या परवा आमचे फायनल उमेदवार होतील. प्रोग्राम प्रमाणे सगळ्या तुम्हा पत्रकार बांधवांना माहिती आहे प्रोग्राम कसा आलाय, त्या पद्धतीत सगळे कार्यकर्ते त्या दिशेने जातील आणि निवडणुकीला आम्ही सर्वजण मोठ्या ताकदीने सामोरे जाऊ आणि विजय जिंकून आणू, एवढीच भावना या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. आमचे निवडणूक प्रमुख माननीय आमदार महेशदादा लांडगे आणि आमचे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा कंद यांचा आता प्रवास 2-3 दिवसात होईल. ते स्वतः सगळ्यांच्या मुलाखती घेतील. त्यांची मुलाखती झाल्यानंतर आम्ही यादी जाहीर करू. 2-3 दिवसात होतील सर. तिथं महिलांना आम्ही संधी द्यायला नाही, ह्यावेळेस काय नाही. माझ्याकडं भारतीय जनता पार्टीचं पूर्व मंडळचं तालुका अध्यक्षपद ही जबाबदारी माझ्याकडे आहे आणि त्या दृष्टीने आपण त्या ठिकाणी प्रवास करून स्वतः इच्छुक त्यामध्ये आहे. नमस्कार, मी प्रमोद वानखेडे, जिल्हाध्यक्ष उद्योग आघाडी. मी औषध बुद्रुक पिंपळगाव गटातनं इच्छुक उमेदवार आहे. झेडपीसाठी. नमस्कार, माझं नाव अरविंद रामसिंग वळसे पाटील आहे. मी पारगाव जारकवाडी गटातनं जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार आहे आणि आता पक्षाचा सक्रिय सदस्य आहे. आता राष्ट्रवादी पार्टीनं निवडणूक जाहीर व्हायच्या अगोदर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांनी तशा उमेदवारांना सूचना दिल्या होत्या. आम्हाला नगरपंचायतीला ज्या वरिष्ठांनी सूचना दिल्या, ज्या प्रदेशाहून आम्हाला ज्या सूचना केल्या, त्या पद्धतीने आम्ही खालचं काम केलेलं आहे पार्टीत. आणि आता सुद्धा आमच्या वरिष्ठांनी प्रदेशाहून ज्या सूचना येतील तिची अंमलबजावणी आम्ही करणार आहे. प्रदेशाहून किंवा जिल्हा कोर कमिटीकडून आम्हाला सूचना येतील त्या सूचना आम्ही पालन करू. स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी तुमच्याशी संपर्क केलाय का? काय म्हणले? स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी तुमच्याशी संपर्क केलाय का किंवा अन्य पक्ष? त्यांनी आमच्याशी संपर्क केला, परंतु आम्ही सांगितलं प्रदेशाहून किंवा जिल्हा कोर कमिटीनं सूचना काय आम्हाला अजून केलेल्या नाहीत. त्या सूचना येतील तशा आम्ही तुम्हाला निरोप पोहोचू. तालुक्यात एक तिसरी आघाडी वेगळी उदयाला येते. आता तालुक्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे. अशा वेळेस तुमचा प्लॅन काय राहणार आहे विजयासाठी? नाही, आमचा तर आज आम्ही सोबळाचा नारा दिलेला आहे. स्वतःच्या ताकदीवर भारतीय जनता पार्टी सगळेचे सगळे उमेदवार उभे करून निवडणुकीला सामोरे जाऊन विजय जिंकून आणणार आहे. लोकांचं असं म्हणणं आहे नागरिकांचं तर संजय थोरात यांना निलंबन मागून पक्ष सक्रिय करून घ्यावा असं बरेच लोकांचं म्हणणं आहे. त्याबद्दल पक्ष काय म्हणतो गेला? आता पक्षाचा तो वरिष्ठ प्रदेशाहून ज्या सूचना येतील, स्थानिक कार्यकर्त्यांचा कुठल्याच गोष्टीला विरोधही नसतो आणि स्वीकार करायला सुद्धा आम्हाला इतक्या सहज अधिकार नाही. प्रदेशाहून ज्या सूचना येतील त्या सूचना आम्ही पालन करणार. औषधी गटामध्ये पक्ष उमेदवाराला घेऊन फिरत जाते संजय थोरात, त्याच्याबद्दल काय म्हणणं? आमचं त्यांच्याबद्दल काही म्हणणं नाही. लोकशाहीने घटनेने दिला अधिकार आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे. जो कोणी सोबळावर लढत असेल अपक्ष म्हणून त्याला आमचा विरोध नसणार आहे.